कसबे सुकेने ते निफाड सहकारी साखर कारखाना जाणारा रोड अत्यंत महत्त्वाचा आणि दळणवळणाच्या ड्रायपोर्टच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। याच रस्त्याची कित्येक वर्षांपासून दुरावस्था झाली होती, परंतु आमदार दिलीप बनकर यांनी या रस्त्यासाठी 8 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला। परंतु हे काम होत असताना शेतकऱ्यांच्या शेतीलगतच हा रस्ता जात असल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण होतीये। शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। कित्येक शेतकऱ्यांच्या शेतामधून हा रस्ता जातोय, परंतु त्या रस्त्यालगत बाजूला जी जागा आहे त्या जागेवरून नवीन रस्ता करण्यात यावा ही शेतकऱ्यांची मागणी प्रामुख्याने आहे। या परिसरातील सर्व शेतकरी मिळून अशी प्रशासनाला विनंती वजा इशारा करतायत। सर्व कसबे सुकेने येथील ग्रामस्थ असून आमचा हा जो निफाड कारखाना सुक्याना हा जो रस्ता चालू आहे त्या रस्त्यामध्ये आमचं पूर्वीचं सन 81 मध्ये या रस्ता निफाड कारखान्याने केला होता आणि निफाड कारखान्याकडे अजून काही हस्तांतर झाले नाही, परंतु निफाड कारखान्याने हा रस्ता केलेला आहे। तर आमच्या क्षेत्रापासून वैयक्तिक क्षेत्रापासून साधारण 90 ते 100 फूट आमची जमीन या दुसऱ्या बाजूला पश्चिम बाजूनं आमची जमीन झालेली आणि त्याच्यातच तो रस्ता केला। रस्ता झाल्यानंतर रस्त्याच्या बाजूने परत 50 फूट आमचीच जागा शिल्लक आहे समोरच्या बाजूनं, तरी त्या जागेकडे रस्ता न करता आज जो कॉन्क्रीटचा रस्ता चालू आहे तो रस्ता खरं तर दिलीप काकांनी हा रस्ता त्यांच्या निधीतून मंजूर केला, खूप त्यांचं अभिनंदन आहे। रस्ता झालाच पाहिजे, रस्ता होणं गरजेचं आहे। विकासाच्या दृष्टीने हा रस्ता खूप महत्त्वाचा आहे, दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, परंतु रस्ता होत असताना कुठंतरी कोणावर तरी अन्याय करायचा हे कुठंतरी चुकीचं आहे। आम्ही आमच्या रस्त्याचा मोबदला आज मागतो असं नाही, परंतु रस्ता करत असताना तो पश्चिम बाजूने आमचीच स्वतःच्या मालकीची जी जमीन पश्चिम बाजूने पडली आहे त्या जमिनीतून ह्या रस्ता व्हावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे। कारण आजही ते रस्ता लगेच जागा एक्वायर करताना परत आमची उर्वरित जी वैती जागा आहे, वैती शेत जमीन आहे त्याच्यातून ते परत रस्ता 15-1 फुटाचा रस्ता म्हणजे जागा मागतायत। तर आमची पश्चिम बाजूने जी पडलेली जमीन आहे रस्त्याच्या बाजूने परत आमची जमीन पडलेली आहे त्या रस्त्यावरच त्या पडीत जागेवर रस्ता करावा अशी आमची इच्छा आहे। मला मोबदला नाही मिळाला तरी चालेल, परंतु रस्ता त्या बाजूने सरकून घ्यावा अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे। तरी शासनानं याची दखल घ्यावी, तहसीलदार साहेबांनी प्रांत साहेबांनी समक्ष येऊन इथं पाहणी करावी। खरोखर आमच्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे आणि आमच्यावर अन्याय निवारण त्यांनी करावा, अन्यायाचं निवारण करावं अशी मी त्यांना विनंती करतो। प्रांत आणि आमदार साहेबांना आमची हीच विनंती आहे की आता हा रस्ता करत असताना रुंदीकरण ह्या साईडला होत असल्यामुळं या घरापर्यंत त्याचीवाली रुंदीकरण जातंय आणि इथून तिथून पूर्ण रस्त्याला 100-200 झाडं तुटणार आहे आणि त्याच बाजूने पलीकडची जागा पूर्णपणे रिकामी असून आणि ही पण आमच्याच मालकीची, तर ही आमच्या मालकीची असताना सुद्धा रस्ता त्या बाजूने न घेता ते ह्या बाजूने घेत आहे। तर आमची एवढीच विनंती की हा रस्ता ह्या बाजूला न घेता पश्चिम बाजूला घ्यावा आणि त्या बाजूने रुंदीकरण करावं। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।